महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी हा दावा केला। अशोक चव्हाण सत्तेसाठी भाजपमध्ये येऊ शकतात असंही चिखलीकर म्हणालेले आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये भाजप तिसरा पक्ष फोडणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला। मला वाटतं की ही बाब फार जुनी आहे, कारण मी 1 वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून।